कागल विधानसभा मतदारसंघामध्ये आज मोठी राजकीय घडामोड घडलेली आहे। गेल्या काही दिवसापासून ज्या चर्चा सुरू होत्या त्याला आज पूर्णविराम मिळालेला आहे। भाजप नेते समरजित घाटगे यांनी अखेर तुतारी हाती घेतलेली आहे। आज कार्यकर्ता मेळाव्यामध्ये या सगळ्याची घोषणा झालेली आहे। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील या सगळ्या मेळाव्यासाठी उपस्थित होते। माझ्यासोबत समरजित घाटगे आहेत, बोलूयात। काय सांगाल? खरं तर 8 ते 9 वर्ष भाजपमध्ये सक्रियपणे काम केलं आणि आता तुतारी हाती घ्यावी लागते, काय सांगाल? काय भावना आहेत? एक 8 वर्ष प्रामाणिक भारतीय जनता पार्टीमध्ये काम केलं, पण कागल गडिंग्लज उत्तर विधानसभेच्या परिवर्तनासाठी मी भाजपमध्ये आलो होतो। 19ला पण मला ते करताना आलं आणि त्याचा फटका विधानसभेला बसला आणि यावेळी परत आपण हे करू नाही शकलो आणि त्याच्यामुळं कागल विधानसभेला नुकसान होत असेल तर हे कधी विसरू शकणार नाही। आणि त्यामुळं मला असं वाटतं की कागल विधानसभेसाठी आणि आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचे आमचे घराण्याचे बरेच वर्ष संबंध होते आणि आता त्यांच्या नेतृत्वाखाली हे परिवर्तन मला घडवायचं आहे। अधिकृतरित्या ही तुतारी तुम्ही कधी हाती घेणार आहात? कशा पद्धतीने हा कार्यक्रम असेल? कधी होईल हा काय? आता माननीय प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब आले होते, त्यांनी आदरणीय पवार साहेबांना बोलले की सगळ्यांनी सहमती दिली आहे तर राजेंचा प्रवेश कसा घेऊया। हे माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे की एवढे ज्येष्ठ नेते, म्हणजे माझं जेवढं वय नाही त्यापेक्षा जास्त त्यांचा राजकीय अनुभव आहे, ते म्हणले की आदरणीय समरजित घाटगेंनी मुंबईतून प्रवेश करायचा नाही, त्यांच्या प्रवेशासाठी स्वतः शरदचंद्र पवार साहेब कागलच्या गैबी चौकामध्ये 3 तारखेला सप्टेंबरला संध्याकाळी 7 वाजता सभा घेऊन माझा प्रवेश करणार आहे। माझ्यासाठी आणि शाहू महाराजांची जन्मभूमी कागलसाठी ही फार फार मोठं मानाची गोष्ट आहे। खरं तर देवेंद्र फडणवीस आणि तुमचे अगदी निकटचे संबंध आहेत। चंद्रकांत दादांनी तुमचे देखील संबंध जिल्ह्याला माहीत आहेत। असं असताना पक्ष सोडावा लागतोय अपरिहार्य कारणामुळे। मी पक्ष सोडले आणि राजकीय संबंध माझे त्यांचे राहणार नाही, पण माझे वैयक्तिक देवेंद्रजी माझ्या थोरल्या भावासारखे आहेत आणि दादा माझ्या वडिलांसारखे आहेत, ते संबंध राहणार ना। का आपण जसं आदरणीय शरद पवार साहेब इज लाईक अ फादर फिगर, तर ते त्यांच्या पक्षात असताना त्यांना मी फादर फिगर म्हणून बघायचो का? असं नाही, ते संबंध नेहमी राहतात। राजकीय संबंध बदलत राहतील, वैयक्तिक संबंध बदलत नाही। पण एकूणच आपण बघितलं की मागच्या वेळी देखील देवेंद्र फडणवीस यांनी तुम्हीच उमेदवार असाल अशा पद्धतीचा शब्द दिला होता। आता देखील तुम्ही तयारी केलेली होती। कुठंतरी मग देवेंद्र फडणवीस यांचं हे अपयश म्हणायचं का? ज्या पद्धतीनं महायुती जे काय झाली त्याच्यामुळं काही गोष्टी त्यांच्या हाताच्या बाहेर आहेत आणि काही गोष्टी आपल्या नेत्याच्या हाताच्या बाहेर आहेत, ही समजायची परिपक्वता माझ्यामध्ये आहे। खरं तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी आज वक्तव्य केलं की कागलमध्ये कुठल्याही परिस्थितीत समरजित घाटगेंना विधानसभा निवडणूक लढवायची आहे म्हणून ते तुतारी हातात घेत आहेत। जर त्यांनी संयम बाळगला असता तर त्यांना चांगली संधी देता आली असती। ते एखाद्या वेळेस गव्हर्नर कोट्याचे विधान परिषदचं बोलत असतील आणि ते त्यांच्या बाजूनी ओके आहे, पण मी पहिल्यापासून सांगितलं की मला विधान परिषदमध्ये इंटरेस्ट नाही आणि अजून मी वेळ इथं घेतला असता तर मतदारसंघामध्ये गोंधळ कन्फ्युजन हा फार वाढलं होतं। आता जेव्हा आपण निर्णय घेतला आहे की आपल्याला आता कागलसाठी हे निर्णय घ्यायचा, तर त्या निर्णयाला वेळ घालवणं मला योग्य वाटत नाही। त्यांच्या बाजूनी ते ठीक आहे। खरं तर भाजप सोडून आता तुतारी हातात घेत आहे। पुढचे 2 महिने महत्त्वाचे असणार आहेत। कशा पद्धतीची तयारी आणि काय नियोजन? कारण भूमिका लोकांना समजावून सांगावी लागणार आहे, कारण जी बदललेली आहे। मी भूमिका पटवायची गरज नाही, ही भूमिका घ्या ही लोकांनीच मला पटवलं आहे। सो लोकांच्या निर्णयावर मी निर्णय घेतला आहे। पुढच्या 2 महिन्यात आपले बरेच इंटरव्ह्यूज होतील, टप्प्याटप्प्यात सांगत जाईल। तर पहिला आपण हे होते समरजित घाटगे, ज्यांनी आता भाजपला सोडचिठ्ठी देऊन तुतारी हाती घेतलेली आहे। 3 तारखेला त्यांचा अधिकृतपणे राष्ट्रवादी शरद पवार पक्षामध्ये प्रवेश आहे तो होणार आहे आणि यामुळं एकूणच आपण बघतोय की कागल विधानसभा मतदारसंघामध्ये राजकीय वातावरण जे आहे ते तापल्याचं पाहायला मिळतं आहे। व्हिडिओ सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।